केवढं प्रेम करतो नाही सांगू शकत मी. हॅलो, तुम्ही फोन? मॅडम, खरंच सॉरी, माझा नाईलाज झाला म्हणून तुम्हाला कॉल करावाच लागला. काय काम होतं तुमचं? तुम्ही उद्या पुन्हा शाळा जॉईन करताय असं कळालं. उद्या आपल्या शाळेत इन्स्पेक्शन आहे, त्यामुळे स्टाफनं ड्रेस कोडमध्ये यायचं ठरवलं. मॅडम, तुम्ही उद्या येताना गुलाबी रंगाची साडी नेसून याल. गुलाबी रंगाची साडी? हो. माझ्याकडे आहे की नाही ते बघावं लागेल. ठीक आहे, पण उद्या नक्की या बरं का. मुलं तुम्हाला खूप मिस करतायत. तेजू मॅडम कधी येणार असं बोलून हैराण केलंय त्यांनी. तुम्हाला भेटायचंय त्यांना. हो ना, मला पण कधी एकदा भेटते असं झालंय. उद्या येते मी. तुम्ही म्हणालात तशी गुलाबी रंगाची साडी नेसून येते. ठीक आहे. हा व्यंकटेश गुलाबी रंगाची साडी नेसून यायला सांगतो, ते पण माझ्या बायकोला. पण ही पण लगेच तयार झाली. एवढ्या मिरच्या चारून पण हिच्यात काही सुधारणा नाही. या व्यंकटेशचा कार्यक्रम तर केलाच पाहिजे. बरं, आता कुल्फी का नाहीतर विरघळून जाईल. मला नाही खायची. कडी उघड म्हणत होते तेव्हा ऐकलंस का तू माझं काही? मी काय ऐकू मग आता? एवढा हट्ट बरा नाही तुळजा. माझ्या नवऱ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे करणार? बरं ठीक आहे, आधी कुल्फी का, मग तुला पाहिजे तेवढा हट्ट कर. आणि हट्ट करून पण काय फायदा? नवरा तर विरघळतच नाही ना. अरे बापरे, अगं पण आता बघ ना, कुल्फीपेक्षा किती विरघळलाय नवरा तुझा. बायको असली म्हणजे राग गेला ना. कुल्फी, आता कुल्फी का. तू पण खाशील ना माझ्यासोबत?